हॅलो आणि नमस्कार. आज मी आहे एकटीच. निखिलला शोधू नका, कारण निखिल आहे पुण्यामध्ये आणि मी आलेले आहे मुंबईमध्ये दीदीकडे. आणि आम्ही आता रेडी झालेलो आहे वरून मस्त. आणि हे बघा इथे दीदी आणि धनू, तू ये आता. धनू येस. आणि आम्ही तिघी पण बाहेर चाललेलो आहे. गर्ल्स डे आउट आहे आज आमचा. आम्ही बँड्राला शॉपिंगला चाललोय आणि जे की मुलींचं खूप फेवरेट आहे, त्यामुळे आम्ही मुलांना इन्क्लूड केलं नाही आहे ह्याच्यामध्ये. आम्ही तिघीच फक्त जाणार आहे आणि मग तिथंच भेटूया. आता शीतल दीदीचा व्लॉग मी करत आहे कारण तुम्हाला दाखवते. हे बघा, ही अशी इथं झोपलेली आहे कारण तिला कार मध्ये त्रास होतो म्हणून ती असं केलेली आहे. जेव्हापासून आम्ही बसलो तेव्हापासून अशीच बसली. आणि इथं इतकं गरम व्हायला लागलं कार मध्ये, तरीही तिने तो स्कार्फ काढलेला नाहीये. बोल तरी काहीतरी. आणि आता शॉपिंग करायची वेळी एकदम आता असं एनर्जेटिक होणार आहे ती. आणि असं हे घेऊ का ते घेऊ का असं करणार आहे ती. आता माझी मस्त झोप झालेली आहे आणि आम्ही पोहोचलेलो आहे शॉपिंग करायला इथे स्ट्रीटला. हे आम्ही गेलो होतो फॅशन स्ट्रीटला आणि इथं आम्हाला जास्त काहीच आवडलं नाही, तर आम्ही काहीच नाही घेतलं. आणि आता तुम्ही बघा निखिल काय करत होता. आम्ही आल्याला आता खायला चाललेलो आहे आणि आम्हाला जिथं आम्ही पहिल्या ज्या स्ट्रीटला थांबलो तिथं एवढं काहीच आवडलं नाही, त्यामुळे आम्ही तिथं काही शॉपिंग नाही केली. मग आता आम्ही आलेलो कुठे आहे, काय आहे कुठली स्ट्रीट, हिल रोडला आलेलो आहे आम्ही. आणि आता मी इथं खाणं करून लंच टाईम झालेला आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही परत इथे शॉपिंग करायला चालू करू. सगळ्यांनी बांधले कारण गरम झालेलं आहे. खूप गरमी आहे बाहेर, खूप गरमी बाहेर. आणि पाणी जर पिलं तर वॉशरूमचा प्रॉब्लेम आहे, म्हणून पाणी पण नाही पितं चांगलं. तुला पोज देण्यासाठी मी दिलं ना तुला. तर जेवण झाल्यानंतर आम्ही मग आमची खरी शॉपिंग चालू केली. आणि तुम्ही हा वन पीस बघत होते आणि स्टॅच्यूला लावलेला ना, तर तेव्हा तिथं खूप असा क्यूट बबली असा वाटत होता आणि बीच वेकेशनसाठी ना एकदम परफेक्ट वाटला मला. तर मी हा बघत होते आणि मी हा घेतला आहे की नाही हे तुम्हाला एंडपर्यंत बघावं लागेल, तरच कळेल मी हा घेतला आहे की नाही. आणि मला जरा असा डाऊट पण वाटत होता की घेऊ की नको, तर ते मी चेक करत होते दीदीवरती कसा दिसतोय वगैरे. एवढी गरमी आहे पण आम्ही शॉपिंग करायचं काही थांबणार नाही. गॉगल घालणार, कॅप पण घालणार. या स्ट्रीटला ना खूप चांगले चांगले ऑप्शन्स होते, त्यामुळे शॉपिंग करायला थोडी मजा आली. आणि आम्ही तिघींनी पण थोडी शॉपिंग पण केली आणि ती बघायला तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर ना खूप गरमी होती, तर आम्ही ज्यूस वगैरे प्यायला गेलो आणि तिथून मग आम्ही ना हिरानंदानीला गेलो शॉपिंग करायला. तिथं पण असे खूप चांगले चांगले ऑप्शन्स होते आणि पण थोडे महाग वाटले तिथं. इथून मी एक सिम्पल समर वाईबवाला टॉप घेतला आहे, ते तुम्ही एंडला बघालच. असे आमचे थकलेले चेहरे आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे, पण घरी नाही, परत एका ठिकाणी शॉपिंगसाठीच चाललो आहे. तिथे एक्झिबिशन वगैरे आहे, तिथं पण आम्ही तुम्हाला दाखवतो काय काय आहे. काय काय एक्झिबिशनमध्ये त्यांनी गुढीपाडव्यासाठीचं असं ते एक्झिबिशन आहे ठाण्यामध्ये, तिथं चाललो आहे. भेटूया. इथे ना आपण जे इंस्टाग्रामवरती पेजेस बघतो ना, त्यांचे स्मॉल बिझनेसेस आहेत, तर त्यांचे स्टॉल्स होते आणि खूप चांगले व्हरायटीज होते, ड्रेसेस, ज्वेलरी, साडीज. आणि इथे दीदीने खूप शॉपिंग केली आहे, ते तुम्ही ग्लो विथ धनूच्या व्लॉगमध्ये बघा. आम्ही ना इथे जेवायला आलो आहे आणि ना इथं ते अनलिमिटेड पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा प्यायला देत आहेत आणि एवढा छान आहे, एवढा मस्त आहे, खूप टेस्टी लागतं. हे मुंबईमध्ये दीदीच्या घराजवळच आहे, माऊली म्हणून. खूप टेस्टी जेवण आहे इथं. आता थाळी आल्यानंतर तुम्हाला थाळी पण दाखवते मी. आमचं जेवण आलेलं आहे आणि मी मागवलेली आहे अंडा थाळी. अरे अंडा कुठं दिसतच नाही आहे. अंड्याच्या खाली आहे. हे मस्त सोलकढी वगैरे पण आहे आणि त्याच्यासोबत हे ऑमलेट पण दिलं आहे. आणि हा इथे सुरमई आणि जिजूने सुरमई थाळी मागवलेली आहे, तो खाईन त्याचं आता. तर तुम्ही बघितली आम्ही केलेली होती शॉपिंग आणि आता काय काय शॉपिंग केलेली आहे ते बघण्याचा टाइम आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी काय विचार केला की आपण एक चॅलेंज करूया. जे जे मी घेतलेलं आहे ना, तर निखिल ना त्याची प्राइस गेस करेल. मी तुम्हाला एक तुला मी असं ते दाखवते, तू त्याची प्राइस गेस करायची की किती रुपयाला. तर आता हा मी एक टी शर्ट घेतला, हा उलटा आहे कारण मी हा ऑलरेडी वापरलेला आहे. आणि आता स्ट्रीटवरच्या प्राइस नुसार तू गेस सरळ कसं कळालं. हो, तर हा एक टी शर्ट आहे सिंपल, तो मी घेतलेला. तर याची प्राइस काय असेल तू सांग. कुठनं घेतलाय हा? सगळे तिथूनच घेतलेले आहेत, स्ट्रीट वरूनच घेतलेले आहेत. स्ट्रीट 150 म्हणजे ठीक आहे, पण तरी काहीतरी थोडं इज्जत ठेवली तरी बरं होईल. जरा चांगला नवीन करकरीत टी शर्ट आहे हा.
आणि 150 रुपये म्हणायला लागला याला. 300. सांगा कापड बस. बघितलं तर थोडस मऊ आहे. मग मऊ आहे ना हे कापड. हो. बर मला काय वाटतंय जरा ब्रँड बघू. ओके Brand वगैरे काही नाहीये. रस्त्यावरून घेतलेला R&B लवकर सांगा त्याला 250 पुढे. 250 फायनल 250 फायनल 250 ला द्या. नाही हा मला मिळालेला आहे 200 रुपयाला. 200 रुपयाला? ये ओके ठीक आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे आहे 200 रुपयाला घेतलेला आहे हा. येस. त्याच्यानंतर माझ्याकडे आहे ही घरी घालायची पॅन्ट एक घेतलेली आहे मी अशी. ती पोरांची आहे काय? ए माझी आहे मला बसली तर मी पण अरे वापरणार. का बस. तर ही अशी पॅन्ट आहे. पॅन्ट आहे. तर ही सांग ही गेस कर आता ही कितीला असू शकते. ह्याच्यावरती आपण पाडे सुद्धा लिहू शकतो. चौकट आहेत. हे आपली पाड्याची वही अशीच होती ना. मग हुशार प्राइस बोल प्राइस सांग तू. प्राइस 350 मॅक्स. तरी मॅक्स 350. जरा ठीक आहे तुला हे फायनल आहे का? 310. अशा प्राइस मला तर मिळतच नाही. मी बार्गेनिंग नसती केली का 310 रुपयाला असं तर मी 300 ला अरे मी घेतलं काय गेस केलं 350 रुपयाला असेल. मग ही बार्गेनिंग काय करणार मला माहित आहे. तुला सॉक्स आवाज द्यायचा आहे काय? हा, ठीक तर आहे. तू तरी आसपासच आहेस. 300 ही रुपये मला फायनल. ही मला 300 रुपयाला मिळालेली आहे 300 आणि तुझ्यासाठी क्लॅप तू Claps. बरोबर ओळखेल आहे. आणि याचं ब्रँडचं नाव आहे का मित्रांनो? जुबी जुबी जुब्बा. ठीक आहे चल ठेवून दे त्याला. पण ह्याच्यावर पाडी लिहिली की ह्याच्यातलं नवीन. हा हा एक टॉप आहे जो की मी बोललेले हिरानंदानीला मी घेतलेला आहे. तुला एक तर तो सांगू हा काय? असा सिम्पल समर वाईब टॉप आहे. तर ह्याची प्राइस गेस कर. सांग की जरा एक मजा सांगतो. हा तुम्ही टॉप बघितलाय ना. हे जर असं पकडलं ना तर पिशवी अरे दिसते. यार कसलं यार? अरे बघ ना तूच बघ की हे टॉप आहे हा. हे असं पकडलं पिशवी वाटत नाही. किराणा आणि तू दूध देणार तू मला. तिकडे त्यांच्याकडे बघून बोलू नको आपल्याला इथं बोलायचंय. मी त्यांच्याकडे बघून बोलावलंय. हा वाटतोय का नाही तुम्हाला पिशवी? कमेंट मध्ये सांगा गप्पा बस. please. ह्याच्यातलं दूध ते तुला मी काय सांगितलं घ्यायचं 200 निकू यार मी काय म्हणलं हे हिरानंदानीला घेतलंय तर त्याच्यानुसार प्राइस सांगत आहे. हिरानंदानीला घेतलंय. ब्रँड वगैरे काही विषय नाही याचा पण 300 अरे वा 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 बरोबर आहे. 300 रुपयाला पिशवी आणलेली आहे ज्याच्यातून आपल्याला दूध ते घेऊन जायचंय घरी. ठीक आहे. तर हे लाल त्याच्यानंतर पर्याय आहे. मी हा एक असा शॉर्ट कुर्ती घेतलेला आहे नखलवी लखनवी असा मी हा शॉर्ट कुर्ता घेतलेला आहे. तर ह्याचं सांग प्राइस काय आहे? मला दिसू तरी देखील शॉर्ट कुर्ता घेतलेला आहे. शॉर्ट हा. कुर्ता घेतलेला आहे. ह्याची प्राइस कितीला आहे? हे मला कितीला भेटलंय? हे मी हिरानंदानीला घेतलेलं नाहीये. मी हे स्ट्रीटला घेतलंय. 500 रुपये. कारण की मी धनुच्या ब्लॉग मध्ये बघितला होता याचा रेट. तू नशीब तुझं लक्ष होतं तुझं ते हो. बघताना ब्लॉग. तर झालेलं आहे. आणि आता मी सगळ्यात फेवरेट मी तो जो बोललेले की मी तो वन पीस घेतला आहे की नाही ते बघण्यासाठी तुम्ही एंड पर्यंत बघायचं. तर हा वन पीस आहे. हा आलेला आणि आहे मी तो पोपट. घेतलेला. हा, हे. पिवळ्या रंगाचा वन पीस. अरे हा वन पीस आहे. वन पीस आहे हा असा छान हा आहे बघ हा. तुला सांगतो हे वरचं काढून टाकलीस ना स्कर्ट पण होतोय होय मग तसंच आहे ते. आणि मी हा स्टॅच्यूला बघितलेला तेव्हा तर स्टॅच्यूला छान दिसत होता. मला कसं दिसतोय ते आता मी घातल्यानंतर तुला बघेन. सुंदरच आता हे दिसेल. ह्याचं कापड वगैरे बघून सगळं व्यवस्थित सांग आता हा किती रुपयाला असू शकतो? कापड त्याने बघितलं डिझाईन त्याने बघितलं. ह्याला असं 2 आहेत काय जरा जाड पण आहे. मला काय वाटतंय टिक टिक 1 टिक टिक 2 450 रुपये. नाही महाग आहे? व्यवस्थित बघ. छान असा ड्रेस आहे. 2 in 1 आहे म्हटलं ना तुला स्कर्ट पण घालू शकतो आणि आपण असं पण घालू शकतोय. अरे बघू तरी दे ना. नुसतं घालू शकतोय काय नाचवायला नाही जायचं कुठं. 750. जरा जवळ आलेला आहेस. ह्याच्यापेक्षा महाग आहे का? अजून महाग आहे. हा जरासा 700 रुपये महाग. जरा अजून जवळ आलाय जरा 710. 10 रुपये 750 750 10-20 750. 10-20 रुपयाच्या ह्याच्यामध्ये असलं तर माणूस काय बार्गेनिंग करत नाही का? 710 रुपये म्हणे. 750. तू हा मिळालेला आहे मला 750 रुपयाला. अरे बघू तरी दे ना मला. तू हे सगळं हरलंस फक्त 2 ड्रेसचं तू बरोबर सांगितलेलं आहे. तर अशा रीतीने एवढंच घेतलं आम्ही कारण काय माहिती तिथं होतं एवढंच? का- हो मग अरे किती काय काय शॉपिंगला असतंय. आम्ही काहीच घेतलं म्हणजे मी एवढं सगळं घेतलेलं आहे. अरे निकू कॅच कर की. नालायक. मला एक म्हणलीस मला. हो
तर येस, आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा, सांगा. please. आणि असेच आमचे ब्लॉग्स बघत राहा. आणि लाईक, शेअर, पाडे सबस्क्राईब करा. लिहिण्यासाठी हे आपापल्या घरी घेऊन ठेवा. धुतलं वॉशिंग मशीन मध्ये पाडे जातात, परत मग घ्यायचं, म्हणजे रिसायकल पाटी आहे आपली. झालं. झालं. बाय. आणि सॉरी, मी हे सांगायचं राहिलं, त्या एक्झिबिशन मध्ये गेलेलो तिथून मी हे असे छोटेसे कानातले घेतलेत. दिसले पण नाही सॉरी, त्याच्यामध्ये. स्टड्स घेतलेत. अरे दिसले पण नाही त्याच्यात. असे आहेत ते. Studs. झाले एवढंच, हेच सांगायला मी परत आलेले. बाय. आणि शूज कुठे आहेत स्टड घेतले असते?